नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय टी टाईम चॉकलेट केक। आपण बेकरीमधून विकत आणतो त्यापेक्षाही मस्त असा चॉकलेट केक तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे। हा केक अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी केक टीन ग्रीस करून घेते। सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि यानंतर इथे बटर पेपर लावून घेतलाय किंवा साधा पेपर असेल तर त्याला तेल लावून इथे तुम्ही लावून घेतला तरी चालेल। आता इथे मी टुटी फ्रुटी घेतली आहे। यामध्ये अर्धा चमचा मैदा घालायचा आहे आणि मैदा असा मिक्स करून घ्यायचा आहे। टुटी फ्रुटीला असा मैदा लावल्यामुळे टुटी फ्रुटी केकमध्ये सगळीकडे एकसारखी पसरली जाईल, खाली बसणार नाही। टुटी फ्रुटीसुद्धा आता बाजूला ठेवूया। इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 कप साखर घालायची आहे। आता ही साखर मी बारीक करून घेतली, बाउलमध्ये काढून घेतली। 1 कप दही यामध्ये घालायचं आहे। दही रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि फ्रेश दही घ्यायचं आहे, आंबट दही घ्यायचं नाही आहे। यानंतर यामध्ये अर्धा कप तेल घालायचं आहे। इथे मी सनफ्लॉवर ऑइल घेतलं आहे। आता साखर, दही आणि तेल सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। मैदा आपल्याला यामध्ये चाळून घालायचा आहे। तर इथे मी यावरती चाळणी ठेवली आहे। आता यामध्ये 1.5 कप आपल्याला मैदा घालायचा आहे। हा 1 कप आणि हा अर्धा कप, तर असा 1.5 कप इथे मैदा घेतला आहे। 4 मोठे चमचे यामध्ये कोको पावडर घालायची आहे। 4 टेबलस्पून इतकी कोको पावडर इथे मी घेतली आहे। यानंतर 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा म्हणजे हाफ TSP यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। हे सगळं आता चाळून घ्यायचं आहे। आता हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्ससुद्धा घातला आहे। हे आता मला घट्ट वाटतंय तर यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे। तर इथे मी पाव कप दूध यामध्ये घालते। सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण मी सांगितलेलं आहे। तुम्ही जर व्यवस्थित असं सगळं मोजून घेतलं साहित्य तर अगदी परफेक्ट केक तुमचा तयार होईल। हे करत असतानाच मी ओव्हन इथे प्रीहीट करायला ठेवला आहे। तुम्ही जर कढईमध्ये केक बेक करणार असाल तर तुम्ही कढई गॅसवरती गरम करत ठेवा आणि जेव्हा तुम्ही केक बेक करायला ठेवाल तेव्हा प्रीहीटेड कढईमध्ये तुम्हाला केकचा टीन ठेवायचा आहे। तर इथे पहा, याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी परफेक्ट अशी रिबीन कन्सिस्टन्सी आहे। असंच आपल्याला पीठ हवं आहे। आता टुटी फ्रुटी यामध्ये घालायची आहे आणि याबरोबरच ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही घालू शकता। इथे मी थोडेसे काजूचे तुकडे घातले आहेत। आता हे तयार मिश्रण केक टीनमध्ये काढून घेऊया। आता वरूनसुद्धा टुटी फ्रुटी घालायची आहे। हे मी आधी केक टीन 2 वेळा टॅप करून घेतला। आता वरून टुटी फ्रुटी घालूया। तर हा केक मी आता ओव्हनमध्ये 30 ते 35 मिनटं बेक करून घेणार आहे। ओव्हन मी 170 डिग्रीला प्रीहीट करून घेतला आणि 170 डिग्रीला आपल्याला हा केक 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा आहे। कढईमध्ये सुद्धा तुम्हाला 35 ते 40 मिनटं केक बेक होण्यासाठी लागतील। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे आता 35 मिनटं झाली आहेत। पाहूया केक तयार आहे का। पाहू शकता अगदी मस्त असा फुलला आहे केक। काढून घेऊया। तर इथे पहा, मी टूथपिक घालते सेंटरला। टूथपिक अगदी क्लीन आली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित असा आतपर्यंत बेक झाला आहे। आता याची वरची बाजू सॉफ्ट होण्यासाठी बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि यानंतर केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे।
तुम्ही जर कढईमध्ये केक बेक करत असाल तर कढई प्रीहीट करा, त्यामध्ये केक टीन ठेवा. खाली तुम्हाला मीठ वगैरे घालायची गरज नाही आहे. स्टँड किंवा एखादी प्लेट उलटी कढईमध्ये ठेवू शकता, त्यावरती केक टीन ठेवायचं आहे आणि झाकून 35 ते 40 मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे. कढईमध्ये सुद्धा अगदी परफेक्ट केक बेक होतो. तर इथे पाहू शकता केक हा पूर्ण थंड झाला आहे. आता मी काढून घेते. आधी याच्या कडा सोडवून घ्यायच्यात. खूप मस्त स्पॉन्जी असा हा चॉकलेट केक तयार झाला आहे. आपण मार्केटमधून विकत आणतो त्यापेक्षाही खूपच कमी खर्चामध्ये घरच्या घरी मस्त असा केक तुम्ही तयार करू शकता. केक आपण कट करूया. तर इथे तुम्हाला पाहूनच कळत असेल की केक किती सॉफ्ट आहे. अगदी जाळीदार असा केक तयार होतो. तर आजची ही केकची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.